नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर कधी करणार मोदी सरकार आता देशामध्ये हमी भावावरती सोयाबीनची महाखरेदी? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मोदी सरकार कधी सुरू करणार देशामध्ये हमी भावावरती सोयाबीनची खरेदी, की ज्या खरेदीमुळे देशांतर्गत बाजारात 100% सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी। आणि हा सवाल तुमच्या पण मनातला आहे, आता हा सवाल माझ्या पण मनातला आहे। आज देशातील प्रत्येक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की अखेर मोदी सरकार कधी सुरू करणार हमी भावावरती सोयाबीनची खरेदी, की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मोदी सरकार आता देशात कधी सुरू करणार हमी भावावरती सोयाबीनची खरेदी, की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे येणार आहे प्रचंड तेजी। आता हा प्रश्न देशातील सर्व सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी पडलाय। तर मी या प्रश्नाचं उत्तर देतो की मोदी सरकार जी सोयाबीनची हमी भावावरती खरेदी ती कधी सुरू करणार। लक्षात घ्या मित्रांनो, मोदी सरकारनं हमी भावावरती सोयाबीन खरेदीचा निर्णय का घेतला, तर आपल्या राज्यामध्ये निवडणुका आहेत, बरोबर आहे। तर राज्यातील निवडणुकांच्या अगोदर मोदी सरकारची खरेदी सुरू झाली तर या ठिकाणी बाजारभाव 5,000 पार जाणार। आणि बाजारभाव जर समजा 5,000 पार गेला तर जी एक शेतकऱ्यांमधला रोष आहे म्हणा, जी एक शेतकऱ्यांची चिंता आहे ती काही प्रमाणात दूर होईल आणि त्याचा फायदा काही प्रमाणात का होईना विधानसभेत या ठिकाणी सरकारला मिळू शकतो। आणि याच्यामुळं लक्षात घ्या, आता याच्यासाठी तुम्हाला उत्तर घ्यायचं म्हटलं तर निवडणुका कधी आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, निवडणुका ज्या आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात नोव्हेंबर महिन्यात होऊ शकतात। आपण पकडूयात की ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी होतील, नाही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील। म्हणजे जी आचारसंहिता आहे ती आपल्याला ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी लागताना दिसेल। आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आचारसंहिता लागायची म्हटलं की सरकारला धोरणात्मक निर्णय जे आहेत ते अगोदरच घ्यावे लागतील। आणि याच्यामुळं आपल्याला आचारसंहिता 31 ऑक्टोबरला लागते असं जर गृहीत धरलं तर 15 ऑक्टोबर नंतर या ठिकाणी सोयाबीनची खरेदी हमी भावावरती सुरू झाली पाहिजे, तरच सरकारला अपेक्षित फायदा निवडणुकात मिळू शकतो। म्हणजे या ठिकाणी मोदी सरकारची हमी भावावरती खरेदी कधी सुरू होणार, तर मोदी सरकारची हमी भावावरती जी खरेदी ती खरेदी आपल्याला या ठिकाणी 15 ऑक्टोबर पासून सुरू होताना दिसणार आहे। आणि मोदी सरकारची ही खरेदी 15 ऑक्टोबर पासून सुरू झाली की 100% बाजारभावाला सपोर्ट मिळणार। आणि बाजारभाव सुरुवातीला 5,000 पार आणि त्याच्यानंतर 5,250 पार झाले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं इथं जाणकारांचं मत आहे। तर मित्रांनो, हे होतं आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर की मोदी सरकार अखेर कधी सुरू करणार या ठिकाणी सोयाबीनची हमी भावावरती महाखरेदी। मला वाटते आता आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं। तर मित्रांनो, निश्चिंत रहा, 15 ऑक्टोबर नंतर जेव्हा हातात आपल्या सोयाबीन पडणार आहे तर त्या ठिकाणी मोदी सरकारची खरेदी सुरू झालेली असेल आणि हमी भावावरती आपलं सोयाबीन खरेदी केलं जाईल। पण मला काय वाटते की हमी भाव 4,892 ते याच्यावरच तुम्हाला मोकळ्या आणि खुल्या मार्केटमध्ये रेट मिळणार आहे, मग काय टेन्शन घ्यायची गरज नाही। तर मित्रांनो, ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 ऑक्टोबरपासून राज्यात जी सोयाबीनची हमी भावावर खरेदी सुरू होऊ शकते व याचा परिणाम 15 ऑक्टोबर नंतर 100% पुढे दिसू शकतो। आता भविष्यात देशांतर्गत बाहेर काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती।
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।